नमस्कार, रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण मसाला शेंगदाणे बनवत आहे। खूप सोपी आहे बनवण्याकरता। इथे मी 1.5 कप शेंगदाणा घेतलेला आहे। त्याच कपने आपल्याला 3/4 कप बेसन घ्यायचं आहे। 2 कप शेंगदाणे घेतले तर आपल्याला अर्ध्या प्रमाणात म्हणजे 1 कप बेसन घ्यायचं आहे। इथे मी चाट मसाला घेतलेला आहे, काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चम्मच तिखट घेतलेला आहे, काळा नमक आणि गरम मसाला, थोड्याच प्रमाणात गरम मसाला घेतलेला आहे। छान असं मिक्स करून घेऊया। मसाला बनलेला आहे, आता आपण बाजूला ठेवून देऊया। आपण 3/4 कप बेसन घेतलेले होतं, त्यामध्ये तिखट टाकूया, हळद आणि मीठ, धनिया पावडर टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ। छान असं मिक्स करून घेऊया। त्याच कपनी पाणी घेऊया आणि थोडे थोडे पाणी टाकूया। आपल्याला घट्टच असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। खूप पातळ नाही करायचं आहे। बघा, छान असं घट्ट पीठ भिजवून घेतलेलं आहे। खूप कमी पाणी लागलेलं आहे। यामध्ये टाकूया निंबू आणि मिक्स करून घेऊया। घट्ट असं पीठ भिजवून घ्यायचं, खूप पातळ नाही करायचं। यापेक्षा घट्ट केलं तरी चालेल। बघा, थोड्याच प्रमाणात मला पाणी लागलेलं आहे। यामध्ये आपण 1.5 कप शेंगदाणे घेतलेले होते ते टाकूया आणि छान असं बेसन पूर्ण शेंगदाण्यांना लावून घेऊया। बघा, छान असं शेंगदाण्यांना बेसन लागलेलं आहे। सहज आपण मसाला शेंगदाणा घरी बनवू शकतो। आता आपण कढई ठेवूया, कढईमध्ये तेल टाकूया। तेल गरम झालं की आपण शेंगदाणे यामध्ये टाकूया। तेल गरम होऊ द्यायचं, आपल्या हाताला वाफ लागल्या पाहिजे याप्रमाणे तेल गरम होऊ द्यायचं आणि नंतर कमी गॅसवर आपल्याला शेंगदाणा तळून घ्यायचा आहे। 5 ते 7 मिनिट लागतात शेंगदाणा तळण्याकरिता। छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत आपण शेंगदाणा तळून घेऊया। शेंगदाणा टाकले की लगेच 1 चम्मचनी छान असं फिरवत राहायचं, म्हणजे शेंगदाणा चिकटलेला आहे तो वेगळा होणार। बघा, छान असे शेंगदाणा वेगवेगळा झालेला आहे। या प्रकारे छान असे शेंगदाणे टाकले की लगेच 1 चम्मचनी फिरवत राहायचं। बघा, फिरवत राहायचं। शेंगदाणे टाकल्यानंतर सहज शेंगदाणे वेगवेगळे होतात। सहज छान असे मसाला शेंगदाणे आपण घरी बनवू शकतो। या प्रकारे पूर्ण शेंगदाणे मी तळून घेतलेले आहे। छान असे मसाला शेंगदाणा बनलेले आहे। यामध्ये आपण मसाला बनवून घेतलेला होता तो टाकूया।
मसाला छान असा शेंगदाण्यांना लावून घेतलेला आहे. बेसन भिजवताना खूप घट्ट भिजवायचं, पातळ भिजवायचं नाही. छान असे शेंगदाणे बनलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर